स्पीकरच्या विरोधात आम्ही नाही. म्हणजे माझ्या लहानपणी एक ढोल एक ताशावर मिरवणूक निघायची सामान्य मंडळाची. मोठं मंडळ असेल तर त्याच्याकडे 4 ढोल असायचे 2 ताशे असायचे आणि अख्खी मिरवणूक झिंग येऊन नाचायचे विदाऊट दारू आणि सगळे नाचत होते. नंतर मग छोटे स्पीकर आले त्याच्यावर नाचत होते. नंतर थोडी सिस्टीम आली. पण आता जे स्पीकर आले हे त्याचे स्पेशल मिड त्याच्यात एक नवीन प्रकार आलाय तो त्याच्यात तो टाकला जातो. तुम्ही आता ह्या उत्सवात सगळ्यांची बोलणं असतं उद्देश असतो की गणेश उत्सवाला कोणी नाव ठेवू नये. बरोबर आहे. तर असोसिएशनच्या लोकांशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की आरोग्याला घातक आहे. त्यांनी सगळ्यांनी पुणे शहरातले जेवढे स्पीकर अँड लाईट असोसिएशनचे लोक आहेत मेंबर आहेत ते स्पीकर मीड वापरत नाहीत. पण उपनगरातले जे स्पीकरवाले आहेत ज्यांच्याकडे गुंठे विकून पैसे आलेले आहेत आणि त्यांना ते किती काय झालं तरी फरक पडत नाही. हा नाही माझं नाव भाऊचे स्पीकरले कॉम्पिटिशन तेवढे आहेत आणि त्यामुळे तो घातक विषय झाला. कानाला वाटणारा चांगला स्पीकर नक्की लावावा तो असायला पाहिजे.